श्री स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला दही मसाला भेंडी करायची आहे बघा। अशा पद्धतीने खूप सुंदर अशी लागते। भातापरावर खाऊ शकता किंवा पोळी भाकरी सोबत पण खाऊ शकता। अशा पद्धतीने ही दही मसाला भेंडी तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मसाला भेंडी बनवण्याकरिता दही मसाला भेंडी बनवायची आज आपल्याला। छोटी छोटी भेंडी मी साफ करून घेतलेली आहे, कोरडी करून घेतलेली आहे धुवून। आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता भेंडी कट कशी करायची दाखवते तुम्हाला। हे समोरचं जे देठ असतं ना ते काढून घ्यायचं आणि पाठीमागचं थोडंसं काढून घ्यायचं आणि ह्याला असे 4 भाग करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने 4 भाग करून घ्यायचे। अख्खी भेंडी केलं ना असं थोडंसं चीर मारून की लेकरं खात नाहीत म्हणून याला किंवा 2 करायचे आणि अशा पद्धतीने 4 भागामध्ये असे कट करून घ्यायची ही भेंडी। पाठीमागलचा पण भाग काढून घ्यायचा, थोडासा काढायचा अगदी, आणि असे आपल्याला भेंडी ही कट करून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने समोरचा थोडा भाग आणि पाठीमागलचा, किंवा असं तुम्ही चीर पाडून पण अशा पद्धतीने 4 भागाची अशी चीर पाडायची। पूर्ण कट नाही करायचा। अशा पद्धती पण तुम्ही कोणत्याही पद्धतीने कट करू शकता। ही दही मसाला भेंडी खूप सुंदर होते। आता हे सगळी भेंडी मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे। पाहू शकता इथे मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता ही भेंडी आपल्याला तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे, तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय। गॅस चालू करून मी ते कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ही कट केलेली भेंडी टाकून घेऊया आपण। 1 चमचा तेल टाकून ही भेंडी छानपैकी भाजून घ्यायची असं। इकडून तिकडून करून आपल्याला ही भेंडी वाफून घ्यायची। भेंडी वाफवत आपल्याला टाइम तुम्हाला वाचवायचा असेल ना, इकडे भेंडी आपल्याला भाजायला ठेवायची, तिकडे कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा बारीक असा। तर मी तसंच करणार आहे। मीडियम टू लो गॅसवर जवळच थांबून कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचं, म्हणजे पटकन भाजीला वेळ लागत नाही। 5 ते 6 मिनिटं मी भेंडी छान तेलामध्ये वाफून घेतली। आता हे एका प्लेटमध्ये छान वाफले गेले भेंडी, एका प्लेटमध्ये काढून घेते मी आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायचंय। तर फोडणीसाठी इथे एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचंय आपल्याला कढईमध्ये। तेल इथे छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचे। हे बघा इथे जिरे आणि मोहरी दोन्ही पण घेतले मी। एक तेजपान टाकूया आणि इथे मी 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतले। जेवढं बारीक चिरता येईल ना तेवढं बारीक चिरून घ्यायचं। आता हे छानपैकी जिरे मोहरी छान तडतडायला लागली ना त्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा। थोडासा कढीपत्ता टाकूया आणि कांदा छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा। एकदम बारीक चिरल्यामुळे पटकन भाजला जातो कांदा। आता याच्यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये। आपला कांदा भाजीपर्यंत आपण एक पेस्ट तयार करूया। दह्याची पेस्ट तयार करायची आपल्याला। इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये अर्धी वाटी घट्ट दही टाकून घेतलेलं आहे। आंबट टाकायचं नाही जास्त, मिडियम टाकायचं। आणि 7-8 काजूचे तुकडे हे टाकून घ्यायचं, म्हणजे एक दाटसरपणा येतो काजूमुळे, असेल तर टाकू शकता। आणि आता हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेऊया। तुकडे केल्यामुळे पटकन काजू निघतात म्हणून मी तुकडे केले। काजू आणि दही मिक्सरमधून केले मी बारीक। हे बघा अशा पद्धतीनं छानपैकी निघालेला आहे। आता आपण कांदा भाजला का पाहून घेऊया। कांदा छानपैकी आपला भाजत आलेला आहे। 2 ते 3 लाल मिरच्या टाकूया। मिरच्या टाकल्या की थोडंसं आणखीन कांदा भाजून घ्यायचा। ग्रेव्ही करत बसायची सुद्धा गरज नाही या भाजीला। खूप छान भाजी चव पण लागते आणि मस्तपैकी दिसायला पण सुंदर दिसते बघा। कांदा छान भाजून झालेला आहे बघा आपला इथे। तर इथे मी 2 मोठे टमाटे आहेत ना ते बारीक कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आणि हे तेलामध्ये छान भाजून घेऊया। एकदम नरम होईपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचे। टोमॅटो सोबत काय करूया आपण, थोडे मसाले टाकूया म्हणजे मसाले भाजले जातात। चवीनुसार लाल तिखट, कोणताही गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जीरा पावडर,
हळद पावडर, चवीनुसार मीठ, अगदी चिमूटभर काळा मसाला घरचा. आता हे छानपैकी टमाट्यासोबत आपल्याला हे मसाले सगळे भाजून घ्यायचे बघा. मग आपल्याला दह्याची पेस्ट टाकायची शेवटी. एक 5 मिनिटं हे मी टोमॅटो भाजून घेतले कांद्यासोबत. मसाला पण छान भाजला गेला ते पाहू शकता इथे. आता याच्यामध्ये जे आपण पेस्ट तयार केलेली आहे ना काजू आणि दह्याची, ती टाकून घ्यायची आहे. हे बघा इथे ती टाकून घ्यायची. हे पण छान आता भाजून घ्यायचंय. थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजायचे दही टाकल्यानंतर. छानपैकी आपली ग्रेव्ही भाजलेली आहे. तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. किती कलर सुंदर आलाय पाहू शकता. आता जी आपण फ्राय केलेली भेंडी आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ही भेंडी टाकून घ्यायचं आपण ग्रेव्हीमध्ये. गॅस कमी करून घ्यायचा आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिट आपल्याला कमी गॅसवर ही भेंडी ग्रेव्हीसोबत वाफून घ्यायची. मग आपली भेंडी शिजते. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची नंतर आणि खायला द्यायचं. खूप छान भाजी लागते ही. आता ही वाफून घेऊया. तुम्हाला तर थोडं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल ना तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही. तुम्हाला ग्रेव्ही पण छान लागते त्याच्यासोबत. मी इथे सुकीच केले म्हणजे थोडंसं ओलसर पण आहे पण जास्त मी रस्सा केलेला नाही बघा. तुम्हाला करायचं असेल तर थोडं पाणी टाका. 2 मिनिटं छान ग्रेव्हीमध्ये मी भाजी शिजवून घेतली. पाहू शकता किती सुंदर आपली ही भाजी तयार आहे. अशा पद्धतीनं किंवा हाताने चेक करू शकता तुम्ही. इथं माझी ही भेंडी छान शिजून झालेली आहे. अशा पद्धतीने ही मसाला भेंडी तयार आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपण वरती. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि खायला द्यायचं. मस्तपैकी आपली मसाला भेंडी तयार आहे बघा. अशा पद्धतीनं खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.